आज 22 फेब्रुवारी 2025 हा महास्वच्छता अभियानाचा सलग 23वा दिवस। आज आपण महात्मा फुले चौक ते नवनाथ मंदिरपर्यंत स्वच्छता अभियान राबवलेले आहे। आपण बघतो की यापूर्वी आपण या परिसरात स्वच्छता केलेली असून पुन्हाही आपण या परिसरात स्वच्छता करत आहोत। आपल्या असे लक्षात येते की या परिसरामध्ये हे नवनाथ मंदिराजवळ हे जे चेंबर आहे, या चेंबरमध्ये या परिसरातील नागरिक यांना सतर्क करूनही या ठिकाणी कचरा टाकत आहेत। तरी नगरपालिका प्रशासन तसेच पाटबंधारे विभाग यांना विनंती आहे की यांनी या परिसरातील चेंबर लवकरात लवकर बंद करावे। या परिसरामध्ये या खुल्या चेंबरमुळे या परिसरातील नागरिक अतिशय मोठ्या प्रमाणावर कचरा टाकतात। हा कचरा टाकल्यामुळे ज्या वेळेस चारीला पाणी येते, पाणी आल्यानंतर हे चेंबर्स पूर्णपणे बंद होतात। अशा प्रकारे हे जर राहता शहरात घडत असेल तर आरोग्याच्या दृष्टिकोनातून निश्चितच योग्य नाही। या परिसरामध्ये जे नागरिक आहेत त्यांना पण विनंती करण्यात येते की जर कुणी बाहेरील नागरिक या ठिकाणी कचरा आणून टाकत असतील तर त्यांना मज्जाव करणे अतिशय गरजेचे आहे। या घाणीमुळे, या कचऱ्यामुळे आपण सर्वांचेच आरोग्य धोक्यात येते। तसेच हा परिसर एक धार्मिक देवस्थान, हा पवित्र असणं अतिशय गरजेचं आहे। तथापि आपण जर या परिसराचं पावित्र्य जपणार नसाल तर याचे दुष्परिणाम आपण सर्वांनाच सहन करावे लागतील। तरी या परिसरातील नागरिकांना पुनश्च विनंती आहे की जर कोणी या परिसरात कचरा टाकत असतील तर त्या नागरिकांना मज्जाव केला पाहिजे। हा परिसर राहता शहरामध्ये सर्वात जास्त स्वच्छ सुंदर व्हावा यासाठीच हे महाअभियान या परिसरात चालवले जात आहे। परिसरातील नागरिकांच्या सक्रिय सहभागाशिवाय तसेच नगर परिषद प्रशासनाच्या कार्यवाहीशिवाय या गोष्टी अशक्य नाही, परंतु अवघड निश्चितच आहेत। तरी या परिसरातील सर्व नागरिकांनी याबाबत दक्षता घेणं अतिशय गरजेचं आहे। आपण बघू शकता या महास्वच्छता अभियानामध्ये दिवसेंदिवस सामील होणाऱ्यांची संख्या वाढत चाललेली आहे। हा उत्स्फूर्त प्रतिसाद नक्कीच राहता परिसरासाठी, राहता शहरासाठी एक चांगलं लक्षण आहे। परंतु जोपर्यंत आपण या गोष्टी अतिशय निष्ठेने काळजीपूर्वक करणार नाही तोपर्यंत राहता शहर स्वच्छ व सुंदर होणं अवघड आहे, तथापि अशक्य नाही। ही गोष्ट नक्कीच लक्षात घेतली पाहिजे। राहता नगरपालिका प्रशासनाने आम्हास अवगत केलेले आहे की हे चेंबर्स बांधण्याचे काम दिलेले आहे, तथापि अजून या कामाला सुरुवात झालेली नाही। तरी नगरपालिका प्रशासनास विनंती की यांनी तात्काळ लवकरात लवकर हे काम पूर्ण करावे व या ठिकाणी वृक्षारोपण करावे। जय हिंद, जय महाराष्ट्र।